फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत आपणाला ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका आपणाला टॅबवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर किती वेळ लागला हे समजतं. त्याचबरोबर किती मार्क पडले आहेत हे तपासायला जाण्याची गरज नाही आहे कोणाकडे. आपण प्रश्नपत्रिका झाल्यानंतर सबमिट केल्याबरोबर आपल्याला किती मार्क पडले, प्राप्त झाले हे आपल्याला समजतं. स्क्रोल करून पाहिलं तर कोणता प्रश्न चुकला, कोणता प्रश्न बरोबर आला हेही समजतं. चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणं अपेक्षित होतं, काय लिहायला हवं होतं हेही आपल्याला समजतं. आणि मग राहतो प्रॉब्लेम तो चुकलेला प्रत्येक प्रश्न समजून घेणं. विद्यार्थी सोडवत असताना प्रत्येक प्रश्न कॉन्फिडन्सली, आत्मविश्वासाने बरोबर म्हणून सोडवत असतो. अडचण येते कुठे, तर हा सोडवत असताना प्रश्न नक्की काय चूक झाली हे त्या विद्यार्थ्याला समजून देणं गरजेचं असतं. प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक प्रश्न सखोल त्यावर अभ्यास करून तो कशा पद्धतीनं सोडवायला हवा होता, या कोणती ट्रिक वापरायला पाहिजे होती, कोणकोणत्या ट्रिक्स आहेत हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून दिलेला आहे. प्रश्नपत्रिका आहे इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 256. या पेपरचं आपण संपूर्ण सोल्युशन या ठिकाणी पाहणार. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला इंग्रजी बुद्धिमत्ता, पहिले 25 प्रश्न हे इंग्रजीचे असतात. इंग्रजीमध्ये पहिला प्रश्न पहा, which out of the following is wrong pair of rhyming. याच्यामध्ये यमक न जुळणारी जोडी कोणती? यमक न जुळणारी, न ला अंडरलाईन करा, न जुळणारी, यमक न जुळणारी. ओके, आता प्रश्न पहा, पॉकेट जॅकेट, नेम गेम, गेट डेट, मॅन सन, मॅन ना काय पाहिजे, फॅन टॅन रॅन. इथं पर्याय क्रमांक 4 ही जुळत नाही. पॉकेट जॅकेट ट आहे, मग पॉकेट रॉकेट पाहिजे होतं, बरोबर आहे, पण इथं आपल्याला पॉकेट जॅकेट आहे. गेम नेम गेम, गेम डेट, त्या अशा पद्धतीनं मॅन सन तिथं दिलेलं आहे, त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द ऍक्शन वर्ड वर रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. पिक्चरशी रिलेटेड क्रियावाचक शब्द काय करतो आहे तो पहा बरं. जम्प, बेंड, जम्प म्हणजे उडी मारणे, उड्या मारणे, बेंड म्हणजे वाकणे, स्माइल म्हणजे हसणे, आणि हाईट म्हणजे लपणे. काय करतोय तो, वाकलेला आहे, ओणवा असा वाकलेला आहे, म्हणजे तो त्याला बेंड झालेला आहे. पुढे चूज द अल्टरनेटिव्ह which show the wrong way of writing of the following stroke. याच्यामध्ये अक्षर लिहिण्याची चुकीची पद्धत. आता हे चारही आपण पर्याय पाहूया कशा पद्धतीने आपण काढतो. पहिल्यांदा वाय आपण कसा काढतो पहा. वाय काढताना आपण पहा, हे पहिला स्ट्रोक हा असतो, दुसरा स्ट्रोक हा असतो, हा दुसरा स्ट्रोक. बरोबर आहे का त्यांची पद्धत? बरोबर आहे.
आता पी काढताना हा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा स्ट्रोक, बरोबर आहे का? बरोबर आहे. आता क्यू काढायचं आपल्याला. क्यू काढताना आपण या पद्धतीने जातो. म्हणजे हा पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक वरनं खाली येतो, हा दुसरा स्ट्रोक, बरोबर आहे का? काय दिलं आहे? क्यूचा स्ट्रोक खालून वर दिलेला आहे इथे. दुसरा स्ट्रोक त्यांनी असा खालून वर दिलेला, असा असतो का दुसरा स्ट्रोक? नाही, जी चुकीचा आहे. चौथा पण आहे एच, वरून खाली हा पहिला स्ट्रोक आहे आणि हाच हा दुसरा स्ट्रोक. बरोबर आहे का? म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. त्याला पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. रिक्वेस्ट कोणती आहे? विनंती कोणती? मे आय कम इन टीचर, मी आधी येऊ कसं? ही विनंती आहे. गुड मॉर्निंग ग्रीटिंग आहे. कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज, कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज, या ठिकाणी ही विनंती होती. आणि इथं काय होते? मे आय कम इन टीचर परवानगी होते. विनंती आणि परवानगीमध्ये थोडासा फरक आहे. लुक ॲट द विंडो, याच्याकडे पहा, विंडोकडे पहा, काय ऑर्डर आहे. या ठिकाणी विनंती कोणती होईल? पर्याय क्रमांक 3. मे आय कम इन टीचर ही विनंती नाही, ही काय परवानगी, मी येऊ का? आणि तर मी कॅन यू गिव्ह, तुझं पुस्तक मला देशील का? म्हणजे या ठिकाणी थोडासा फरक हा समजून घ्या. फाइंड द अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स. दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधा. याच्यामध्ये कोणतं इंग्रजी अक्षर आहे? पर्याय क्रमांक 3 हे इंग्रजी अक्षर आहे. तर पुढे, बॅट इज रिलेटेड विथ अ बॉल. बॅटचा बॉलशी काय संबंध आहे? तसा की इज रिलेटेड, चावीचा कशी संबंध? ओके, बॅटचा बॉलशी जसा संबंध आहे तसा चावीचा कशी संबंध येतो? जोडून येणार. पाटी पेन्सिल, तसं बॅट बॉल, टेबल खुर्ची, त्याच्या पद्धतीनं की लॉक, चावी कुलूप, कुलूप किल्ली, आपण असं ते म्हणतो तशा पद्धतीने. ओके, बुक कीबोर्ड किचन संबंध येणार नाही. चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. बरोबर स्पेलिंग कोणतं? बर्थडे, चारी बर्थडेची स्पेलिंग. तर पाठ काय पाहिजे? स्पेलिंग पाहिजे. BIRTHDAY, बर्थडे, BIR पाहिजे. थोडा थोडा फरक आहे. BIRTHDAY, थोडा इथं BIRTHDAY, BIRTHDAY तर ADY, म्हणजे थोडे थोडे डिफरन्स आहे. मी तर स्पेलिंग पाठ असेल तर त्याला विद्यार्थ्याला लिहिता येईल. पर्याय क्रमांक 3 इथे काय झालं? ओके, चला पुढील प्रश्न, विच गेम प्ले इन द पिक्चर. काय या गेम मध्ये कोणतं चाललंय खेळ? दोर उड्या मारायचा. त्याला काय म्हणतात? क्रिकेट, चेंडू, फळी, मार्बल म्हणजे गोट्या, पिक कॅट आणि स्किपिंग रोप. इथं काय चाललंय? स्किपिंग रोप. पर्याय क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ द रेस्ट. इतर या शब्दांशी यमक न जुळणार आहे. 4 मधले 3 यमक जुळणारे आहे. केक, गेट, मे, पे. कोणता वेगळा? केक, गेट, मे, पे. केक, मे, पे हे यमक जुळणारे. गेट त्यामध्ये बसत नाही. तर असे एक दोन पाहिलं, शेवटचं पाहिलं तर केई, केई, के, इथं टी म्हणून वेगळं निघतं. सिलेक्ट द करेक्ट अपोजिट वर्ड. क्लीनच्या अपोजिट क्लीन, क्लीनच्या अपोजिट डर्टी होणार. क्लीनच्या अपोजिट डर्टी, अस्वच्छ, घाणेरडा. ओके, गुड, क्लेवर, गुड म्हणजे छान, क्लेवर म्हणजे हुशार, डार्क नाही देत, उत्तर डर्टी येणार आहे. पुढे पहा, लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड. चित्र पाहा, चित्राचं वर्णन काय आहे ते?
बनाना आहे. अ बंच ऑफ 5 बनाना, 5 बनानाचा बंच आहे. बंच ऑफ 2 बनाना नाही, बंच ऑफ 3 बनाना. किती बनाना दिसत आहे? 3. बंच ऑफ 7 बनाना, बंच ऑफ 3 बनाना. व्हॉट टाइम इज इट इन द क्लॉक? घड्याळात किती वाजलेले? तास काटा 7 वाजले, मिनिट काटा 12 वाजले, म्हणजे काय झाले? दिस इज 7 o'clock. इट्स अ 7 o'clock. इट्स अ 7 o'clock. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, फाइंड ऑड मॅन आउट फ्रॉम फॉलोइंग. त्यातला चुकीचा शब्द ऑड मॅन काढायचा आहे. वेगळा पर्याय निवडा. ओनियन म्हणजे कांदा, रॅडिश मुळा, गार्लिक लसूण, कॅबेज कोबी. याच्यामध्ये वेगळा कोणता निघेल? ओनियन, रॅडिश, गार्लिक, कॅबेज हे सगळे जमिनीखाली येणारे म्हणजे मुळा आहे. आणि या ठिकाणी कॅबेज पानाची भाजी केली जाते, जी ही पालेभाजी. कोबी गड्डा दिसतो, ती पानं असतात, आपण एक एक पानं वेगळी करू शकतो, पालेभाजी. आणि ओनियन, रॅडिश, गार्लिक हे काय? ओनियन म्हणजे कांदा, मुळा, आणि गार्लिक म्हणजे लसूण. ही सगळे जमिनीच्या आतील खोड आहे. आता यातलं रॅडिश मुळे, ओनियन आणि गार्लिक ही खोड आहे, कारण त्याची मुळं खाली असतात. म्हणजे हे थोडासा भाग घ्यायला बघणं गरजेचं आहे. ओके, चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्टर फॉर्म इज करेक्ट? संक्षिप्त रूप कोणतं बरोबर आहे? पहा प्रत्येकाचं पहा कोणतं बरोबर आहे असे विचारले. डिड नॉट, याचं कॉन्ट्रॅक्टर फॉर्म मध्ये डिडंट. शॅड, शुड नॉट, शुड नॉट तो शॅड. ॲपॉस्ट्रॉफी राहिलेलं आहे. डिड नॉट या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी राहिलेलं आहे. वॉज नॉट, ते वॉज नॉट असेल. हे डिड नॉट अशा पद्धतीने लिहायला पाहिजे होती इथं. हा पर्याय क्रमांक 3. आणि वॉज नॉटचं काय होता? वॉज नॉट वॉजन हे या पद्धतीने. त्यामुळे इथं वेगळा निघाला. बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अपोजिट वर्ड ऑफ लाईट? लाईटचा अपोजिट कोणता? नाईट, ब्राईट, डार्क, व्हाईट. लाईट म्हणजे प्रकाश, त्याच्या विरुद्ध अंधार, अंधार म्हणजे डार्क, अंधार म्हणजे डार्क. म्हणजे हे अपोजिट वर्ड लाईट, लाईटच्या विरुद्ध डार्क. खाली दिलेल्या शब्दाशी यमक जुळणारा रिंग, सी, पावर, सॉन्ग, विन, सेल, गुड. रिंग, स्ट्रिंग, विन बरोबर आहे. रिंग, विन पर्याय क्रमांक 2. घुबड या शब्दासाठी प्रतिशब्द कोणता? घुबडला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? घुबडला काय म्हणतात? आऊल. आऊल म्हणजे घुबड. ईगल म्हणजे गरुड. पॅरॉट म्हणजे पोपट. काऊ म्हणजे गाय. निशब्दात त्याचा अर्थ पाठ पाहिजे. हॉट टी, हॉट म्हणजे गरम, टी कसा असतो? हॉट असतो. मग कोल्ड काय असतं? कोल्ड म्हणजे थंड. कोल्ड म्हणजे थंड. कोल्ड काय असतं? कोल्ड काय येतं? कोल्ड वस्तू काय आहे? यातली मेडिसिन. तर कोल्ड मेडिसिन आहे. आईस्क्रीम कोल्ड असतं. ॲपल, कॉफी, कॉफी कोल्ड कॉफी पण असते. पण सगळ्यात कोल्ड कॉफी असतात का? हॉट कॉफी पण असते. आईस्क्रीममध्ये असं असतं का कधी हॉट आईस्क्रीम? 90% आईस्क्रीम, 99% आईस्क्रीम हे कोल्ड असतं. मी इथे तुम्ही मला हे समजून घ्या.
मग कोल्ड कॉपी, मग 100% सर्व कॉपी कोल्ड कॉपीच असते का? नाही ना. एक 5-10% कोल्ड कॉपी पण असते, 90% ही हॉट कॉपी असते. पुढे नेकलेस कोणत्या अवयवासाठी वापरला जातो? पहा, रिंग असते फिंगरमध्ये घातलं जातं. नेकलेस कुठे घातला जातो? गळ्यामध्ये. हेड, इयर, नोज, नेक कुठे घातला जातो? नेकमध्ये, मानेमध्ये म्हणजे गळ्यामध्ये घातला जातो. हेड म्हणजे डोक्यात घालणारे काही वेगळे दागिने आहेत. इयर म्हणजे कानात घालणारे इयरिंग्स वगैरे आहेत. नाकामध्ये घालणारे नथ वगैरे आहे. पुढे गुलाब कोणत्या रंगाचे नसते? आता गुलाब आपण पाहिले खूप कलरमध्ये असतात. रेड गुलाब असतो, ब्लॅक गुलाब काळा गुलाब नसतो, पिंक गुलाब नसतो, येलो गुलाब नसतो, ब्लॅक गुलाब नसतो, काळा गुलाब नसतो, बाकीचे सर्व कलरमध्ये असतो. नॉर्थ दिशेसमोरची दिशा कोणती? वा, नॉर्थ असते, त्याच्या समोरची साऊथ, ईस्ट, पूर्व, वेस्ट. या दिशा आपल्याला इथं नॉर्थ ईस्ट, इथं साऊथ ईस्ट. म्हणजे मेन या नॉर्थ ईस्ट, इथे मेन याच्यामधली येणारी ती नॉर्थ ईस्ट या उपदिशा समजते. इथं म्हणताना वेस्ट नाही, नॉर्थ वेस्ट येणार आहे, नॉर्थ वेस्ट. इकडे म्हणताना साऊथ म्हणजे मेन ही नॉर्थ राहायची, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट. ही साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट, इकडे साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट. या पद्धतीने आपल्याला दिशा उपदिशा सांगता येतात. नॉर्थच्या समोरची आपल्याला साऊथ येणार आहे. त्याला पुढील चिन्हासाठी योग्य शब्द सांगा. कुठे आहे? बाण कुठं जाते? खाली जाते. खाली जाते म्हणजे काय होते? डाऊन जाते. वरती जाणार असेल अप, डाऊन, राईट, लेफ्ट. आता इथं वर वगैरे बाणाचं नसतं ना, डाऊन अप डाऊन एवढंच असतं. इथे वर 2 वेळा अप आलाय, त्याला पुढे राईट टाकलं. पुढचा प्रश्न पहा. पुश या क्रियेसाठी योग्य कृती कोणती? पुश काय केलं जातं? पुश द टेबल, पुश द पोयम, पुश द शॉप, पुश द टी. पुश म्हणजे ढकलणे. काय ढकलतो? टेबल ढकलतो, बरोबर आहे. पोयम कविता ढकलतो का पुढावर? नाही. शॉप एखादं दुकान ढकलतो, होतं? नाही. चहा टी ढकलतो? नाही. इथं ढकलण्यासाठी वर चेअर, पुश चेअर, पुश टेबल. माय मदर बॉर्न 1957. माय मदर बॉर्न इन 1957. 1957 माझ्या मदरचा जन्म झालेला आहे. आजोबा या व्यक्तीसाठी योग्य शब्द वापरा. आजोबांना काय म्हणतात? इंग्रजीमध्ये वडिलांना फादर म्हणतात, आजोबांना ग्रँड फादर. अंकल काकांना म्हणतात ब्रदर, भावाला म्हणतात. ओके, आता बुद्धिमत्ता विषय पाहूया. ABCD दिलेले. सन हा शब्द तयार करण्यासाठी डाव्या बाजूने कितव्या क्रमांकाचे अक्षरे घ्या? सन. यस किती नंबर आहे? 5, 10, 15, 16, 17, 18, 19. यस 19. यू किती नंबर आहे? 5, 10, 15, 20, 21. एन किती नंबर आहे? 5, 10, 15, 10, 14. उत्तर काय येणार आहे? 19, 21, 14. 19, 21, 14 पर्याय क्रमांक 2. त्याला पुढे शिक्षकाला चित्रकार म्हटले, चित्रकाराला लेखक म्हटले, लेखकाला पोलीस म्हटले, पोलिसाला नाटककार म्हटले, तर चोराला कोण पकडेल? आता चोराला कोण पकडतो?
चोराला पकडतात पोलीस. चोराला हे माहिती पाहिजे आपल्याला, चोराला पोलीस पकडतात. या पोलिसाला काय म्हटलेलं आहे, या पोलिसाला काय म्हटलेले ते पाहायचं. पोलिसाला काय म्हटले, नाटककार. पोलिसाला म्हटलेलं आहे नाटककार. मग चोराला पकडण्याचं काम कोण करेल, नाटककार. पर्याय क्रमांक 3. पुढे ल पा खु रु ख या अक्षरातून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता इथं हे अक्षर बघितल्या आपल्याला तिथे फिरवून बनवता आलं. काय होईल इथं, फुलपाखरू. फुलपाखरू. हे वाचन खूप असेल तर हे लक्षात येणार, वाचलेला असेल शब्द तरी मधलं अक्षर काय येणार आहे, पा. एका सांकेतिक भाषेत गाढव हा शब्द 543, गाढव हा शब्द 543 असा लिहितात. हिमालय हा शब्द, हिमालय हा शब्द 7269 असा लिहितात. तर त्या भाषेमध्ये गाय हा शब्द कसा लिहितात. आता इथं अक्षरांचं नाव त्याच्यात पण सारखं आहे का, पण त्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ पहिला अक्षर ते पहिला गाला 5 आणि येला 9, गाला 5 येणार आहे, येला 9 येणार आहे. उत्तर काय 59. पर्याय क्रमांक 3. जेव्हा हे अक्षराचा क्रम वेगळा असेल तेव्हा यात कॉमन काय असतात, काही कॉमन अक्षर असतात आणि मग त्यांना आपण जर क्रमवार आहे तसं पाहिजे तर वेगळी वेगळी हे समजायचं. चला पुढील प्रश्न पहा. सोबतच्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता पहा, या गोलामध्ये जेव्हा असतं ना तर या गोलामध्ये सर्वसाधारणपणे समोरासमोरीचा संबंध असतो. ओके, इथे 2 आहे, इथे 7 आहे, 12, 17, 22, 27, 32 आणि ते प्रश्नचिन्ह. काय उत्तर दिलाय, 2, 22. काय होऊ शकतो याच्यामधलं, किंवा जर आपण क्रम घेतला त्या संख्या चढत्या क्रमाने घेतल्या, 2, 7, 12, 17, 22, 27, 32. काय होईल यातला फरक, 5 आहे. त्यातील फरक 5 आहे. 12 5, 17, 17 5, 22, 22 5, 27, 27 5, 32, 32 5, 37. आहे का पर्यायामध्ये 37 आहे. आता तुम्हाला समोरासमोर कसा संबंध जोडता येईल, याच्यामधला फरक पहा. 2 आणि 22 मधला फरक, 22 मधला 2 गेले 20, 27 मधलं 7 गेले 20, 32 मधलं 12 गेले 20. आता इथल्या संख्येत ना इथं 37 मधलं 17 गेले 20, असंही तिथं संबंध जोडता येतो. पुढे पहा, तंतोतंत जुळणारी आकृती. तंतोतंत जुळणारी आकृती इथे पर्यायकट पद्धत वापरायची. एका गोष्टीवरती लक्ष द्यायचं आणि एक गोष्ट पाहायची. ओके, या ठिकाणी पहा, या ठिकाणी 3 कोण आहेत, इथे 3 कोण आहेत आणि या ठिकाणी 3 कोण आहेत का, इथे आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 3. आपल्याला बघायचं आहे की ज्या पद्धतीने इथं मधला कोण खालच्या कोणाला चिकटलेला आहे, इथं मधला कोण खालच्याला चिकटलेला आहे, इथं मधला चिकटलेला आहे, मधला चिकटलेला आहे, मधला चिकटलेला आहे. ओके, आता इकडल्या बाजूला एक सिंगलचा आहे, इथे आहे सिंगलचा, हा सिंगलचा उलटा जो आहे कोण तो इथं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट झाला, 2 पर्याय नंबर कट करून टाक. इथे आहे, इथे. आता या ठिकाणी 3 उलटे आहेत, 3. आता इथं 2 पर्याय कट केले. आता याच्याकडे बघायचं, इथं 3 कोण आहेत, इथे 3 कोण आहेत, इथे 3 कोण. आता या ठिकाणी 2 कोण आहेत, ही वरती सिंगल आहे, खाली डबलचे 2 कोण आहेत. सिंगल इथं डबलचे 2 कोण आहेत, हे दुसरा बघायचंच नाही. आता सिंगल डबलचे 2 कोण आहेत, इथं सिंगल डबलचे 2 कोण आहेत का, नाही. हे चौथा करता.
मी राहिला कोणता पहिला आणि चौथा. आता मी यातला काय करायचं, जेव्हा असे दोन पर्याय राहतात तर त्यातला फरक शोधायचा. या ठिकाणी खाली दोन कोण आहेत, इथं दोन कोण, इथे पहा या ठिकाणचा कोण सरळ आहे, इथं उलटे कोण. मग आपल्याला कशी पाहिजे ते पहा, उलटे पाहिजे. त्यामुळे होईल पर्याय क्रमांक या ठिकाणी असा सरळ कोण, इथं कोण नको आहे, तर तेही बरोबर आहे पहिल्यामध्ये. आणि तिसरा प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 3, उत्तर पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपल्याला हे बारकाईनं समजून घेतलं पाहिजे. हा विद्यार्थी मित्रांनो, पाण्यातील आकृती, पाण्यातील प्रतिबिंब RO सर्व काढत बसायचं नाही, पर्यायकट पद्धत वापरायची. पाणी खाली असतं, ओके. वरून खाली रेषा खालून वर रेषा. या ठिकाणी आपण या पद्धतीने आत गेलो, कुठनं वर्ण इथं खालून आत इरकी रेषा आहे. पाहायचे पर्यायकट पद्धत वापरा, कोणता येतो, पर्याय क्रमांक 2 येतो. आता ओचं पाण्यातलं प्रतिबिंब घेतलं काय आणि आरशातलं प्रतिबिंब घेतलं काय, सारखंच. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, प्रश्नामध्ये पाण्यातील प्रतिबिंब. आता इथे पाण्यातलं प्रतिबिंब आहे, पाण्यातील प्रतिबिंब पहा. या ठिकाणी त्रिकोण आहे, हा सरळ असणारा त्रिकोण पाण्यामध्ये उलटा. पाण्यामध्ये काय होतं, वरचं खाली जातं, ओके. वरती जे आहे मी उलटा त्रिकोण पाहिजे, याच्यावर कोणते पर्याय पडले, दुसरा आणि चौथा पर्याय राहिला. काय फरक, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय राहिला, काय फरक आहे पहा बरं. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं खाली बरोबर आहे, वरचे त्रिकोण बाहेर. इथं कोणावरचा त्रिकोण टेकलेला आहे, इथं बाजू टेकलेला आहे, इथं बाजूवरती इकडे कोणावर, म्हणजे इथे बघणं गरजेचं आहे. या ठिकाणचा त्रिकोण या पद्धतीने आहे, पाण्यामध्ये तो कसा येईल, याच पद्धतीने येणार. आणि या बाजूचा त्रिकोण आहे तो कोणावर टेकलेला असा, तो या बाजूला कोणावरती असतो. पहा बरं, उजव्या बाजूचा बाजूवरती टेकलेला त्रिकोण पाहिजे. उजव्या बाजूचा बाजू टेकलेला आहे का नाही, इथं टेकलेला आहे, पर्याय क्रमांक 1. एवढं बारकाईने बघावं लागतं काही वेळा. चला, रानावनातून रामपूर या गावाला गेले. या वाक्यात सर्वात जास्त वाळा आलेले अक्षर. आता इथं पर्यायकट पद्धत वापरायची, ते वापरायचं. आता तुम्हाला की खाली रा पण दिले, मग र आणि रा काय फरक आहे, र पाहिला तर कुठं आलाय, र कुठेही आलेलं नाही. रामराव मध्ये 2 वेळा रा आला, रानावनातून त्यामध्ये रा आला एकदा, नंतर रामपूर मध्ये एकदा आला, म्हणजे 4 वेळा इथं रा आला. मग किती वेळा आला, रामराव मध्ये 1 आला, रामपूर मध्ये 1 आला, 2च वेळा. मग ना किती वेळा आला, ना रानावनातून त्यामध्ये 2 वेळा ना आलेला आहे. तर सर्वात जास्त वेळा आलेला अक्षर कोणते, रा. र हे अक्षर 0 वेळा आलेलं आहे. र हे अक्षर 0 वेळा आलेलं आहे, रा मात्र 4 वेळा. खाली आता पर्याय जर तुम्हाला रा दिलेलं नसतं तर र आपण घेतला. प्रश्न पर्यायानुसार आपल्याला बदलतात. खाली तुम्हाला दिसतं रा बनताना र बसूनच बनतोय, मग र काय रा काय वेगळा. तर इथं प्रश्नामध्ये जर रा नसतं, र फक्त असतं, तर आपण तो रा आपण र म्हणून धरला असता, कारण तो र पस्तच रा बनतो. खाली गटातील न बसणारे एलिफंट आहे, लायन आहे, टायगर आहे आणि काऊ आहे. त्यातला कोणता वेगळा निघेल, हे सगळे वाईल्ड आहे, जंगली वाईल्ड आणि पेट आहे, पाळीव प्राणी. पहा याच्यामध्ये त्याला पर्याय काय दिले, पर्याय दुसरे झाले. पर्याय क्रमांक काय पाहिजे, याचं उत्तर 4 पाहिजे. ओके, पर्याय 4 पाहिजे आपल्याला. पर्याय दुरुस्त करून घेऊ आपण. आता या ठिकाणी
पर्याय हे कट करायला पण त्याची आकृती घालवलेली आपल्याला जास्त येते. आपण याचं उत्तर बघूया आपण काय. पुढचा प्रश्न पाहूया. 323 603 123 393 या संख्येमध्ये पहा या काय पाड्यातल्या नसतात. त्यांची बेरीज पाहा किती येते 8, त्याची बेरीज 9, ते 6, इथे 15. पहा बरं कोणतं वेगळं लागेल पर्याय क्रमांक 1 का 3 ने निश्चित भाग झालेला संख्या विशेष भाग. इथं आकृती बदल आकृती चेंज. ओके इथं आकृती रिमूव्ह करतो आपण. बरोबर आहे नाही अगोदर आकृती काढून टाकली. यातला गटात न बसणारे पद वरती केलेले नसेल तर काय. चला 36वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत कोणांची संख्या किती. ए सी बी आणि इथं ओ. याच्यामध्ये पहा त्रिकोण कोण ए ओ सी अँगल सी ओ बी हे दोन छोटे छोटे झाले. हा छोटा हा छोटा. तिसरा म्हणजे ए ओ बी हा मोठा हा मोठा. या म्हणीमध्ये 2 वेळा आलेले अक्षर कोणते. 2 वेळा आलेलं अक्षर कोणते. कळलं एकदा कळलं. वळ एकदा कळलं. ळ आणि सा. ळ सा इथे ळ सा 2 वेळा आले. काक का 2 वेळा आलाय का नाही एकदा झालाय. एकदा झालं. उत्तर ळ आणि सा ही अक्षरं 2 वेळा आलेली. 2 वेळा आलेली अक्षरे कोणती. अक्षरे कोणती विचारलेली. ओके पुढं चिन्ह प्रश्न. पुढील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका. आता काय येतं पहा बरं. स्टार चौकोन पायदक गोल चौकोन गोल त्रिकोण स्टार. चौकोन गोल त्रिकोण आणि स्टार. दुसरं काय वर्तुळ त्रिकोण. वर्तुळ त्रिकोण स्टार. तिसरं त्रिकोण स्टार चौकोन गोल. त्रिकोण स्टार चौकोन गोल. पहिल्याचा दुसरं काय बदल झाला. हा जो पहिला चौकोन आहे तो शेवटला टाकला. बाकीचा आहे तसं पुढे. दुसरा तिसरा हा पहिला गोल आहे तो शेवटला. बाकीचा आहे तसं सरळ. आता इथे पहिला त्रिकोण आहे तो शेवटला आहे. बाकीचा पुढे पहिला येईल स्टार नंतर एक चौकोन इथं गोल त्रिकोण. स्टार चौकोन गोल स्टार चौकोन गोल त्रिकोण पर्याय क्रमांक 1. पुढे पहा या अंकमालिकेमध्ये किती वेळा लगतच्या अंकांची बेरीज 10 आहे. 537 255 537 255 29 12. लगतच्या 2 अंकांची बेरीज 10. तर 10 येते का 5 आणि 3 8. इथे 7 आणि 3 10. इथे 10. हे 7 आणि 2 नाही. 2 आणि 5 नाही. 5 आणि 5 10 येते. 5 आणि 2 7 नाही. 2 आणि 9 नाही. 9 ने 10 येते. जे 3 वेळा 37 55 91 3 वेळा बेरीज 10 आहे. पुढे पुढील शब्द मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आंबा जांभूळ सीताफळ बोर. याच्यात एक साम्य काय शोधा. साम्य काय. आंबा एकच बी असते. जांभूळ आतमध्ये एकच बी असते. सीताफळामध्ये खूप बी असतात. बोर एकच बी असते. यात वेगळं कोणतं नाही सीताफळ कारण त्यामध्ये अनेक बी असतात. पुढे आईची नणंद ही माझी कोण. पहा
आई, आईची ननंद, आई स्त्रीलिंग आहे, आपण कोलामध्ये लिहितो. ननंद म्हणजे कोण, तर नवऱ्याची बहीण. ही आई म्हणजे तुमचे वडील झाले. या दोघांच्या मध्ये नातं पती पत्नीच आहे. आणि ही जी आहे ही वडिलांची बहीण आहे. ही जी आहे ती वडिलांची बहीण आहे. ओके. मग तुमची आई आणि वडिलांची बहीण यांच्यामधलं नातं आहे ननंद. आईची ही लागते, ही तुमच्या आत्या लागते. वडिलांची बहीण म्हणजे ही तुमची आत्या. तुमची आत्या ही तुमच्या आईची कोण आहे, ननंद. आणि तुमची आई तुमच्या आत्याची कोण लागते, त्या आत्याच्या भावाची बायको आहे, त्याला म्हणतात भावजय. काय म्हणतात, बहीण भावाची बायको भावजय. सॉरी, या आत्याची भाऊ, भावाची बायको भावजय, किंवा आपण त्याला दुसरं वहिनी असं देखील म्हणतो. वहिनी. ओके, वहिनी असेल. मग आईची ननंद, तुमच्या आईची ननंद तुमची कोण, कोण लागेल, आत्या. त्याला पुढे नितीन कृष्णाच्या आईला मामी म्हणतो. तर नितीन कृष्णाचा कोण, पहा, नितीन पुल्लिंग आहे. नितीन हा कृष्णा, या ठिकाणी कृष्णा हा दुसरा मुलगा आहे. नितीन या कृष्णाच्या आईला, कृष्णाला आई आहे, वडील पण आहे. हा कृष्णाच्या आईला मामी म्हणतो. मामी कोणाला म्हणतात रे, मामी मामाची बायको. म्हणजे या नितीनची आई, आईचा हा कोण आहे, भाऊ आहे. ही नितीनची आई, नितीनच्या आईचा भाऊ हा लागेल मामा. मामाची बायको मामी. बरोबर. आपल्याला प्रश्न काय विचारला, नितीन कृष्णाचा कोण, नितीन हा कृष्णाचा कोण, मग त्याच्या वडिलांची ही बहीण आहे, त्याच्या हे वडील आहे, कृष्णाचे हे वडील आहे आणि ही आई आहे. वडिलांची ही कोण आहे, बहीण आहे. तर मामी म्हणतोय ना, जे या आईचा भाऊ आहे हा, या भावाची ही कोण आहे, बहीण आहे. जी ही बहीण आहे, वडिलांची बहीण, तिला काय म्हणतात, आत्या. आत्याचा मुलगा, आत्याचा मुलगा कोण असतो, आत्ते भाऊ. आत्याचा मुलगा आत्ते भाऊ. आपल्याला इकडं पहा दाजी वगैरे म्हणतात, तर इथं आत्याचा मुलगा आत्ते भाऊ. पुढे संधीपेक्षा हरीश हटकुळ आहे. संधीपेक्षा सचिन अधिक लढत आहे, तर सर्वात लढत कोण, संधी. संधीपेक्षा हरीश हटकुळ आहे. संधी याच्यापेक्षा हरीश हटकुळ आहे. अजोबा झाले त्यापेक्षा हरीश हटकुळ आहे. संधी त्यापेक्षा हरीश हा हटकुळ आहे. संधीपेक्षा हरीश हटकुळ आहे. संधीपेक्षा सचिन लढत आहे. या संधीपेक्षा सचिन, संधीपेक्षा सचिन कसा आहे, लढत. याच्यात विचारलेलं आहे सर्वात लठ्ठ कोण, सर्वात लठ्ठ कोण येणार आहे, सचिन. ओके. पुढील प्रश्न पाहूया. उतारा आहे, उतारा वाचून प्रश्नांची अचूक उत्तरे. सप्टेंबर मध्ये होळीने 5 दिवस पूर्वी स्पर्धा झाल्या. पहिल्या दिवशी म्हणजे 5 तारखेला खेळाच्या स्पर्धा झाल्या. पहिला दिवस म्हणजे 5 तारीख, महिना आहे सप्टेंबर. पहिला दिवस 5 सप्टेंबर. खेळाच्या स्पर्धा.
पहिला दिवस 5 सप्टेंबरला खेळाच्या स्पर्धा झाल्या. पहिल्या दिवशी म्हणजे 5 तारखेला खेळाच्या स्पर्धा झाल्या. आता चित्रकला स्पर्धा, आता इथं वार पण घ्यायची. सर्वात शेवटी शनिवार म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5 दिवस आहे. इथं तारीख असणार आहे 6, 7, 8, 9. सर्वात शेवटी आता इथं सगळीकडे सप्टेंबर असणार आहे. सर्वात शेवटी शनिवारी कथाकथन. तर शनिवारी झालेले आहे कथाकथन. शनिवारी झालेले आहे कथाकथन. आणि इथं शनिवार असेल तर इथे कोणता वार येणार आहे? शुक्रवार. इथे गुरुवार, इथे बुधवार, या ठिकाणी मंगळवार. सगळं चेक करायचं बरं का आपल्याला. इथे एवढंच. पहिल्या दिवशी 5 तारखेला खेळाच्या स्पर्धा झाल्या. पण आता इथं काय म्हणजे पहिल्या दिवशी खेळा झाल्या. चित्रकला स्पर्धा विविध गुणदर्शनच्या अगोदर, परंतु रांगोळी स्पर्धा झाल्यानंतर, म्हणजे रांगोळी पहिल्यांदा पहा, रांगोळी झाल्यानंतर विविध गुणदर्शन च्या अगोदर चित्रकला, म्हणजे इथं चित्रकला आणि मग विविध गुणदर्शन ही रचना समजून घ्या. काय प्रश्न म्हटलेला आहे त्यांनी समजून घ्या. ही चित्रकला स्पर्धा या विविध गुणदर्शनच्या अगोदर, परंतु या चित्रकला रांगोळीच्या नंतर, आणि सर्वात शेवटी कथाकथन. जी या ठिकाणी हा क्रम येणार आहे, या ठिकाणी येणार आहे रांगोळी, नंतर येणार आहे चित्रकला, जी रचना करता जमली पाहिजे आपल्याला. आणि मग इथं विविध गुणदर्शन, ओके. मी इथे 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर हे सगळं जोडलेलं आहे. एकदा पुन्हा सगळं चेक करायचं. की सप्टेंबर ओळीने 5 विविध स्पर्धा. पहिल्या दिवशी 5 तारखेला मंगळवारी खेळ, दुसऱ्या दिवशी बुधवार म्हणजे त्या ठिकाणी रांगोळी झाल्या, नंतर चित्रकला झाल्या, नंतर गुणदर्शन, शेवट कथाकथन. मग ही रचना जुळते का? चित्रकला स्पर्धा विविध गुणदर्शनच्या अगोदर, विविध गुणदर्शनच्या अगोदर चित्रकला आहे काय, परंतु रांगोळीच्या नंतर आहेत का, सर्व शेवटी कथाकथन. बरोबर. मग शुक्रवारी कोणती स्पर्धा झाली? शुक्रवारी विविध गुणदर्शन. पुढे काय? चित्रकला स्पर्धा कधी झाली? चित्रकला स्पर्धा 7 तारखेला गुरुवारी, म्हणजे गुरुवार झालेले 7 तारीख गुरुवार. पुढे खालील संख्या मालिकेच्या जागी क्रमाने येणारा चिन्हभेद ओळखा. आता काय पहिल्या याच्यामध्ये? त्रिकोण आणि 2 कोण. दुसऱ्यामध्ये काय? त्रिकोण आणि 3 कोण. तिसऱ्यामध्ये काय? त्रिकोण आणि 4 कोण. आता पुढं काय? त्रिकोण आणि 5 कोण. पहा कोणता पर्याय? त्रिकोण आणि 5 कोण. त्रिकोण आणि 5 कोण पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्याला पुढे खालील गटाशी जुळणारे पर्यायातून निवडा. ढोलकी, तबला, डफ. ढोलकी चर्मवाद्य, त्याला म्हणतात चर्म. चर्म म्हणजे कातडी. ज्या वाद्यावर कातडं बसवलेलं असतं ते कातड्यावरती ठोकलं जातं, हाताने असेल काठीने असेल. ढोलकी, तबला, डफ हे सगळं चर्मवाद्य. बासरी, सुर, त्याला फुंक वाद्य म्हणतात. बासरी आहे ते फुंक वाद्य, फुकलं जातं हवा. सनई, फुंक वाद्य. पकवाज हे चर्मवाद्य. आणि सतार ही तार छेडली जाते म्हणून याला तंतुवाद्य. तार छेदनाची तंतुवाद्य. पकवाज चर्मवाद्य येणार आहे. पुढे 5 अक्षरमाला दिलेली. या अक्षरमालेमध्ये एक्स ते पी या अक्षरांच्या बरोबर मधले अक्षर कोणते? एक्स ते पी. एक्स पी. एक्स ते पी च्या बरोबर किती येतात? क्यू,
QRSTUVW P ते X म्हटलंय, मग X पण झाला P पण झाला. आणि याच्याबरोबर मधलं अक्षर किती अक्षर ते 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अधिक 1 करा 10, 10ची नेमपट करा तरी 5 अक्षर 1 2 3 4 5 अक्षर काय टी. बघा इकडे 4 सुटले, इकडे 4 सुटले. पर्याय क्रमांक 2. पुढे सोबतच्या आकृतीच्या मालिकेमध्ये जे आकृतीच्या जागी काय एकाच आकृतीमध्ये समजून घ्यायचं, सर्वत्र करत बसायचं नाही. पहिल्या आकृतीमध्ये @ इथे आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये @ या ठिकाणी, म्हणजे कसं करताय घड्याळाच्या दिशेने. तिसऱ्या आकृतीमध्ये @ या ठिकाणी, चौथ्या आकृती कुठे येणार आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी असणारी आकृती कोणती आहे आपल्याला या ठिकाणी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर पर्याय क्रमांक 1. एका रांगेमध्ये 53 मुली आहेत, बरोबर मध्यभागी सुजाता आहे, तर तिचा क्रमांक 53 मुली आहेत. 53 आधी 1 करायचे 54, याला भागिले 2 बेस दोन्ही 4 1 वेळा बेस 27. सुजाताचा मध्य क्रमांक कितला येणार आहे 27. ही 27वी सुजाता आहे. इकडे येतील 26, इकडे येतील 26. 26 दोन्ही 52, सुजाता आहे 53. पुढे प्रश्न, धनश्रीचे वय आईच्या वयाच्या निलपट आहे. धनश्रीचे वय 20 असेल, आईचं वय 40, आईच्या निलपट म्हणजे मग धनश्री 20 वर्षाची, तर आईचं वय धनश्रीच्या दुप्पट 40 वर्ष. वेदिका समरच्या आईला अत्यंत, ही वेदिका आहे ही समर्थ आहे. या समरची जी आई आहे तिला आत्या म्हणतो. आत्या कुणाला म्हणतात वडिलांची बहीण. ही वेदिकाच्या वडिलांची ही बहीण आहे आणि बहिणीला ती आत्या म्हणते. मग समर्थ वेदिकाचा वेदिकाचा कोण आत्याचा मुलगा आत्तेभाऊ, आत्याचा मुलगा आत्तेभाऊ. आणि वेदिका समरची कोण विचारलं असतं तर ही आईचा भाऊ मामाची मुलगी मामे बहीण. वेदिका समरची मामे बहीण, समर्थ वेदिकेचा आत्तेभाऊ. चुकीचे पण काळा पांढरा हिरवा निळा कुट्ट. काळा पांढरा निळा हिरवा हे रंग आहेत आणि कुट्ट काय हा रंग नाही, हे त्याचं विशेषण आहे, काळा कुट्ट असं. पुढे आकृत्यांची मालिका षटकोन, पंचकोन, चौकोन, त्रिकोण. एक एक रेषा कमी होत झालेली त्रिकोण पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे गटात न बसणारी आकृती 3 टिपके आहेत रंगवलेले. यातील 3 टिपके आहेत, याच्यामध्ये 2 टिपके आहेत, याच्यामध्ये 4 टिपके आहेत. इथं कोपऱ्यावरती पहा घटात न बसणारी आकृती. तीन टिपके पर्याय क्रमांक 2. इथं कोपऱ्यावरती टिपके दिलेले आहेत. आता इथं कोपऱ्यावर तिथं टिपका द्यायला पाहिजे होता, दिलेला नाही. इथं कोपऱ्यावरती टिपके नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 काढलेले. आता इथं एक प्रकारे हे म्हणजे योग्य नाहीये. त्याला 5 अंक किती वेळा आलेला आहे 5 अंक मोजायला फक्त 5च पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 वेळा पर्याय क्रमांक 2. पुढे एका दुकानातील 4 वस्तूपैकी साखरेपेक्षा रवा व मैदा स्वस्त आहे, साखरेपेक्षा तेल महाग आहे. साखरेपेक्षा रवा आणि मैदा स्वस्त आहे. आता हे स्वस्त म्हणजे लहान आहे, फक्त रवा आणि मैदा. आणि साखरेपेक्षा तेल महाग आहे. सर्वात जास्त महाग पण आहे तेल. सर्वात महाग वस्तू विचारली. आकृतीच्या आरशातील प्रतिमा पहा. पुन्हा आरशातील प्रतिमा लक्षात ठेवा. आरशातील प्रतिमा संपूर्ण आकृती काढत बसायची नाही. आता एक गोल इकडे गोल येणार, तोच गोल इथे येणार, काय फरक असणार.
आता इथं पहा, आता हा कंस पहा, हा गोल असाच येणार, म्हणजे इथं काय बघण्यात काय अर्थ नाही. आता इकडे कंस इकडे कंस, म्हणजे इथं मी तसंच येणार. बघायचंय कुठं तर या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी बघायचंय काय पहा, या आडवी रेषेत पण आडवी रेषेत उभी रेष इथंच येणार, हा गोल देखील इथंच येणार वरतीच. याच्यावर पर्याय कट होते, गोल वर पाहिजे तो पर्याय क्रमांक 3 मध्ये खाली म्हणून तो कट झाला. आता 4 मध्ये तो आडवा झालेला म्हणून तो कट झाला, राहिला पहिला दुसरा. यात बघायचं फक्त एवढंच, काय बघायचं होतं, मेन बघायचं होतं ते याच्यामध्ये बघायचं होतं मेन हे बघायचं. या आकृतीमध्ये इथे चौकोन आहे आणि इकडे गोल आहे. आता ही आकृती इकडे जातो, यामध्ये काय होणार आहे, हा गोल आहे तो या ठिकाणी जाईल, हा चौकोन या ठिकाणी. एवढं त्याच्यावर सगळे पर्याय कट होतात. हा चौकोन इथेच पाहिजे, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 3 आणि 4 लगेच कट झालं, उत्तरे पर्याय क्रमांक 2. गटाची जुळणारे पद वाहक, सिंहास्वर, जंगली प्राणी आहेत, रानटी प्राणी आहे, वाईल्ड ॲनिमल आहेत. यातला वाईल्ड ॲनिमल हत्ती. गाय, शेळी, गाढव पाळीव प्राणी. क्रमाने येणाऱ्या आकृती 5 त्रिकोण अर्धा भाग पहिला रंगवलेला आहे, चौकोन अर्धा भाग पहिला रंगवलेला आहे, पंचकोन अर्धा भाग पहिला रंगवलेला आहे, षटकोन पहिला भाग अर्धा रंगवलेला, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. बाकी सगळीकडे अर्धाच रंगवलेला आहे. ABCD अक्षर मध्यभागी येणारं अक्षर कोणतं असतं, M. प्रवाहामधील अक्षर म्हणजे डावीकडून 14वे व उजवीकडून 12वे अक्षर मिळून कोणता शब्द होईल. डावीकडून 14वा कोणता आहे, 5, 10, 11, 12, 13, 14 N. डावीकडून 14वं म्हणजे हा डावा हात आणि ही उजवा. डावीकडून 14वा काय येणार आहे, N. आणि काय म्हणले, उजवीकडून 12व, उजवीकडून 12 उजवा हात इकडे, 5, 10, 11, 12 N. त्याच्यापासून N. डावीकडून 14, उजवीकडनं आलेलं हे दोन्ही पण N येणार आहे. इथं आपल्याला पर्याय बदलावे लागतील. ओके, म्हणजे पर्याय चेंज करूया. 62वा प्रश्न. ओके, चला पुढे इथं पर्याय आहेत, त्याचं काही अडचण नाही. गटात न बसणारे पद लिहिणे, वाचणे, पाठ करणे, झोपणे या क्रिया आहेत. लिहिण्याची क्रिया कर, वाचण्याची क्रिया कर, पाठ करण्याची क्रिया कर, झोपण्याची क्रिया कर म्हणतो का, ही क्रिया नाही तर वेगळं निघेल झोपणे. म्हणजे कोणत्या तरी अवयवाचं काम होतं इथं. क्रिया करण्यामध्ये हाताचं, डोळ्याचं, म्हणजे कुठल्या ना कुठल्या अवयवाचं काम. झोपण्यामध्ये कुठल्या अवयवाचं काम नसतं, क्रिया नाही. गटात न बसणारे पद त्रिकोण, गोलामध्ये त्रिकोण आहे, गोलामध्ये त्रिकोण आहे. आता इथं गोलामध्ये काय आहे, हा त्रिकोण म्हणायला येईल का, चौकोन. बाकी सगळीकडे त्रिकोण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. चला पुढे आकृतीचा क्रम पूर्ण करा. आकृतीचा क्रम पूर्ण करा. काय झालेलं पहिल्या आकृतीमध्ये पहा, एका आकृतीवरती हे समजून घ्यायचं. पहिल्यांदा या ठिकाणी बाण होता, दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेला, म्हणजे कसा हा बाण फिरतोय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी असेल तर चौथ्या आकृतीत कुठे येणार आहे, या ठिकाणी. या ठिकाणी बाण कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला पुढे, फोटोतील व्यक्तीकडे पाहून राम म्हणाला, याची आई ही माझ्या आईची सासू आहे. फोटोतील व्यक्ती, ही फोटोतील व्यक्ती, हा फोटो असणारी व्यक्ती आहे, त्याला हा फोटो. ओके, या फोटोतील व्यक्तीकडे पाहून राम म्हणाला, राम हा मुलगा आहे. राम काय म्हणाला, याची आई, या व्यक्तीची जी आई आहे ही माझ्या सासूची आहे. ही माझ्या सासूची, म्हणजे सासूची म्हणजे बायको, बायकोची आई, सासूची आई आहे. ही बायको झाली, ही बायकोची आई म्हणजे या रामची सासू, सासूची आई. म्हणजे ही, हे दोघे जणी कशी झाली, फोटोतील व्यक्ती आणि सासू हे काय झाले, बहीण भाऊ झाले. फोटोतील व्यक्ती आणि ही सासू हे बहीण भाऊ झाले. काय म्हणलेले, या फोटोतील व्यक्तीची आई माझ्या सासूची आई, म्हणजे याचा अर्थ हा फोटोतील व्यक्ती
आणि या रामची सासू हे बहीण भाऊ आहे. ओके, तर फोटोतील व्यक्ती रामची कोण? आता मला सांगा सासूचा भाऊ कोण लागेल? सासूचा भाऊ. तर फोटोतील व्यक्ती रामची कोण? याची आई माझ्या आईची सासू आहे. माझ्या आईची सासू आहे. ओके, तर थोडासा आपलं गडबड झाली बा. इथे आपण थोडासा प्रॉब्लेम केला. इथे आपण सासूची केली. आपण काय म्हणले तिथं? ही माझ्या आईची सासू आहे. इथं आपल्याला थोडंसं आपण बदलायला. पहा, फोटोतील व्यक्तीची आई, या फोटोतील व्यक्तीची आई ही माझ्या आईची सासू. काय म्हणतं? सासूची आई, ते चुकलं. ही माझ्या आईची सासू म्हणजे रामची आई, जी याला वडील पण असणार. ओके, आईची सासू म्हणजे काय होईल? या वडिलांची वडिलांची आई म्हणजे रामच्या आईची सासू. याचा अर्थ रामच्या वडिलांची ती आई. ज्या फोटोतील व्यक्तीची आई रामच्या वडिलांची आई दोघी सारख्याच आहे. म्हणजे रामचे वडील आणि हे व्यक्ती हे कसे आहेत? भाऊ भाऊ आहे. भाऊ भाऊ. मी फोटोतील व्यक्ती कोण लागेल? वडिलांचा भाऊ म्हणजे कोण लागेल? काका. त्याला काय म्हणतात? चुलता. काका, याला दुसरं नाव काय? चुलता. सौरभ हा वृषालीपेक्षा मोठा आहे. सौरभ वृषालीपेक्षा मोठा आहे. वृषाली. सौरभ हा वृषालीपेक्षा मोठा आहे. हेमंत प्रमिलापेक्षा मोठा. आता या दोन्ही आले का नाव नाही, ती रचना नंतर असून वृषालीपेक्षा ना. हेमंत वृषालीपेक्षा ना. हेमंत वृषालीपेक्षा ना. आता इथं काय म्हणले? हेमंत हा प्रमिलापेक्षा मोठा. हेमंत प्रमिलापेक्षा मोठा. म्हणजे इथं आधी लहान प्रमिला दाखवली. हेमंत प्रमिलापेक्षा मोठा पण वृषालीपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण? सर्वात लहान प्रमिला. चला पुढे. अक्षत हा अस्मिताचा लहान भाऊ आहे. अस्मिता व अक्षत यांच्या वयात 8 वर्षाचा फरक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्षाचा अनुक्रमे वयाची. पहा, अक्षत हा अस्मिताचा भाऊ. अस्मिता व अक्षत यांच्या वयामध्ये 8 वर्षाचा फरक आहे. अक्षत हा अस्मिताचा भाऊ. आता त्यांच्या वयात 8 वर्षाचा फरक. 8 वर्ष फरक आणि बेरीज दिलेली 40. 5 वा 2 संख्येची बेरीज दिलेली असते तेव्हा 2 संख्येची बेरीज अधिक फरक. बेरीज अधिक फरक भागिले 2 केलं की मोठ्या व्यक्तीचं वय येतं. 40 आणि 48 भागिले 2 केलं की मोठी व्यक्ती येणार आहे 24 वर्ष. आणि लहान व्यक्तीचं काढायचं असेल तर बेरीज वजा फरक भागिले 2. 40 मधून 8 गेले 32 भागिले 2 केलं तर 16 वर्षाची लहान व्यक्ती आहे. मोठी व्यक्ती 24ची. मग त्याच्यामध्ये 16 आणि 24 वर्ष. पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 1, 2 बरोबर 4, 3 बरोबर 9, 4 बरोबर 16. काय इथं भाषा वर्गाची. या सांकेतिक भाषेत 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 4 बरोबर किती? आता 3 ला काय म्हणले? 9. गुणिले 2 ला काय म्हणले? 4. 5 ला काय म्हणाल? 25. 4 ला काय म्हणाल? 16. मग इथं गुणाकार करायला 9 चौक 36 अधिक 25 वजा 16. इथं काय करावं लागलं? बेरीज करा. 36 आणि 5 11 एकाचे 3 आणि 5 61 वजा 16. 61 मधून 16 गेले 5 13 11 7. 13 11 7 इथं मोकळी सोडली 3 5 7 11 13. या कसल्या आल्या? मूळ संख्या. पुढे पहा, एका सांकेतिक भाषेत स्टार त्रिकोण वजा
नगर, नगर हा शब्द असा लिहितात. ओके. नंतर शहर गोल वजा, शहर गोल वजा, इथे एक चिन्ह द्यायचं राहून गेलेलं. मगर हा शब्द हॅश त्रिकोण, मगर हॅश त्रिकोण वाचा असा लिहितात. तर त्या संख्येत पर्वत याचा समानार्थी शब्द. आता पर्वत यात नाहीये, याच्यात आलेले यात आलेली पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? आलेल्या अक्षर घ्या. न, ग, र, श, ह, र पुन्हा लिहायचा नाही. म, ग आलाय र, 6 अक्षर. पहिल्या दोन मध्ये कॉमन काय? र, र. पहिल्या दोन मध्ये कॉमन काय? वजा. पाहिजे र, र, र 3 याच्यामध्ये आहे. वजा वजा वजा, र ला काय? वजाची. या दोघांमध्ये कॉमन काय नाही, या दोघांमध्ये नाही. श, ह नाही. पहिल्या दोन मध्ये कॉमन काय? ग, ग, ग. यात कॉमन काय? त्रिकोण. ग ला त्रिकोण, ग ला. राहिला काय? न, न ला काय? स्टार. यात काय राहिला? श आणि ह. आता इथं आपल्याला माहित नाही, इथं म ला काय राहिला? हॅश राहिला. आता श ला ह ला माहित नाही, मला आडायचं. पर्वतला काय म्हणतात? न ला काय म्हणतात? स्टार. ग ला काय म्हणतात? त्रिकोण. स्टार त्रिकोण कोणता आहे? स्टार त्रिकोण पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, चुकीचे पद. गायिका, भाटी, लांडोर, गवळी ही स्त्रीलिंगी सगळी. स्त्रीलिंग. यातलं वेगळं लिहिलं कोणतं? गवळी हा पुल्लिंग आहे. भाटी, लांडोर, गायिका स्त्रीलिंग आहे. क्रमाने येणारे पहा 1, 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या मूळ संख्या आहे. पुढे पहा 2016 लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी असते आणि त्या दिवशी दिलेल्या वार सोमवार. तर शिक्षक दिन 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. इथं काय? स्वाशी बाटी, स्वाशी बाटी ठीक आहे. आणि श्यामगान, श्यामगान हे दोन्ही लक्षात ठेवायचे. टिळक पुण्यतिथी, बालदिन आणि शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन एकाच तारखेला, म्हणजे 5 सप्टेंबरला ह्याला आलेला आहे सोमवार आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनला पण येणार आहे सोमवार. ओके. कॅलेंडर काढता येतं. चला, कवायतीसाठी आडव्या उभ्या सारखीच विद्यार्थी. जर कवायतीसाठी 225 मुलं असतील एका रांगेत विद्यार्थी, 5 मुलांच्या 5 रांगा म्हणजे 25, 6 मुलांच्या 6 रांगा म्हणजे 36, 10 मुलांच्या 10 रांगा म्हणजे 100. 225 कशाचा वर्ग येतो? 15चा. 15चा वर्ग 225. तर उत्तर येईल तिथं 15 मुलं एका रांगेत आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपर.